नमस्कार मित्रांनो, मी अशोक बाबर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपलं YouTube चॅनल अशोक बाबर फॅमिलीच्या एका नवीन. मित्रांनो, आज आहे रविवार आणि रविवार म्हटलं की आपला खायचा वार. आता खायचा वार हे जे आपल्यासारखे नॉनव्हेज प्रेमी आहेत ना, म्हणजे आम्ही तर खूप नॉनव्हेज प्रेमी आहे, तर आपल्यासारखे जे नॉनव्हेज प्रेमी आहेत त्यांना बरोबर कळलं की आज रविवार आहे आणि खायचा वार आहे म्हणजे स्पेशल वार आहे आपला. आणि आज आपल्याकडे बनणार आहे स्पेशल रेसिपी. म्हणाल मित्रांनो की काय रेसिपीचे वगैरे व्हिडिओ बनवतो, तर आपलं हे जे चॅनल आहे ना हे फॅमिली चॅनल आहे, तर याच्यामध्ये सर्व प्रकारचे व्हिडिओ असतील. जसं ट्रॅव्हलचा व्हिडिओ असेल, देवदर्शनाचा असेल, कुठला एखादा आपला फंक्शन असेल त्याचं असेल, त्यात रेसिपी पण असतील. तर आपल्या ह्या चॅनलवरती ना सर्व प्रकारचेच व्हिडिओ असतील, तर सर्व प्रकारचे व्हिडिओ तुम्ही एन्जॉय करा. आणि आता अक्षताच्या आतमध्ये तयारी चालू आहे रेसिपी बनवायची. टायटलवरून तुम्हाला रेसिपी तर कळलीच असेल की अक्षता आज बनवणार आहे स्पेशल असा सांगली, सातारा, कोल्हापूर साईडचा स्पेशल चिकन खरडा. आणि आम्ही एकदा ट्राय केला होता हॉटेलमध्ये आणि त्यानंतर एकदा घरी पण बनवून बघितला होता अक्षताने. आणि खरं सांगतो अक्षताने हॉटेलपेक्षा पण खूप चांगला बनवला होता घरी आणि खूप आवडला होता आम्हा सर्वांना. म्हणून आज आता ही रेसिपी तुमच्याबरोबर पण आम्ही शेअर करणार आहोत. तर चला मग, अक्षताच्या आतमध्ये तयारी झाली आहे, तर बघूया तिने काय आता तयारी केली आहे ते. तर चला मग आता. तर मग अक्षता रेडी आहेस आपली स्पेशल रेसिपी बनवायला आणि आपल्या सबस्क्रायबरना दाखवायला? हा, तर काय बनवणार आहेस तू? मी आज बनवणार आहे खरडा चिकन. मी हे चिकन 2-3 पाण्यात व्यवस्थित धुवून घेतलंय. आता त्यात ना मी आलं मिरची लसूणची पेस्ट घालते, थोडी हळद थोडी लिमिट मध्येच घालायची, कारण ना आपल्याला त्याचा रंग बदलायला द्यायचा नाही. खरडा म्हटलं की कसं तो थोडा हिरवाच येतो, त्यामुळे थोडीशी मी हळद टाकते आणि थोडं मीठ. आता हे ना चांगलं आपण मिक्स करून घेऊया. संडे म्हटलं ना की काहीतरी स्पेशल आयटम असेल ना तर मजा येते खायला ना. हो, आणि आपल्याकडे संडेला असतंच. आता ना मी हे चांगलं मिक्स करून घेतलंय आणि मी ते भांडं तापत पण ठेवलंय. त्यात मी आता ना तेल घालते. तेल किती घालायचं? एक अंदाजे 1-1.5 चमचा तेल. आता आपलं चांगलं तापलंय, त्यातनं आता थोडा कांदा टाकायचा आपल्याला. किती वेळ हे करायचं? एक थोडासा कलर चेंज होऊ दे त्याचा, एक लालसर कलर आला ना की आता हे मॅरिनेट केलेले चिकन आपण त्यात घालायचं. कांदा आपला चांगला भाजला आहे, मी ना त्यात आता हे चिकन टाकतो. एक झाकण ठेवूया त्यावर आणि एक बारीक गॅसवर चिकन म्हणजे चांगलं शिजू देऊया चिकन. तोपर्यंत ना मी खरड्याची तयारी करून घेते. आता मी इथे तवा गरम करत ठेवलाय. याने मी एक लसूण घेतलंय आणि तिखट आपल्याला किती हवं तसं तुम्ही बघा, त्यानुसार तुम्ही मिरच्या घ्या. खरडा म्हटलं की थोडासा असं स्पायसीच चांगला वाटतो. आणि सांगली कोल्हापूर साईडचा खरडा स्पेशल आहे ना, त्यामुळे तिखटच पाहिजे. हा, पण तुम्ही तुमच्या याच्याप्रमाणे घ्या किती तिखट पाहिजे ते. मी ना त्या काळ्या हिरव्या डार्क वाल्या असतात ना त्या मिरच्या वापरत नाही. मी ह्या पोपटी रंगाच्याच मिरच्या वापरते. ह्याच्यात काय फरक असतो? कमी तिखट? त्या जास्त तिखट असतात, ह्या थोड्या कमी तिखट असतात, त्यामुळे मी थोड्याशा ना जास्त घेतल्यात ह्या मिरच्या. तवा गरम झालाय आपला, त्यात थोडं तेल टाकूया. मी ना ह्या तेलात लसूण टाकते. जसं आपण खरडा म्हटलं की खरडा म्हणजेच ठेचा, आणि ना ह्या मिरच्या ना आपण अशा तव्यात टाकल्याने त्या उडणार, म्हणून एक मध्ये ना अशी चीर मारून घ्यायची, कारण अंगावर उडायची भीती असते त्याच्यात. त्यामुळे जास्त एक ना असं थोडासा आधी जोडलं तर आपलाच खरडा होऊन जायचा. म्हणून हे असं नाही, फक्त असं थोडीशी चीर मारून घ्यायची प्रत्येक मिरची. चांगली ट्रिक सांगितलीस तू तव्यात. आणि मी मगाशी म्हणाली तसं खरडा म्हणजे ना ठेचा, जो गावाला कोल्हापूर, सातारा, सांगली साईडला जो खरडा खाता म्हणजे आपण ठेचा खातो ना, तसाच हा आपल्याला ना बनवून घ्यायचा आहे. आता
मिरची टाकते त्यात. तर आवाज आला पण उडला नाही आणि ठसकाही लागला आपल्याला. हो लागला ना. हो आजच म्हणतो ठसका पण लागला आणि त्या उडल्या पण नाही कट मारल्यामुळे का उडल्या. आपल्याला एक ते जास्त नाही भाजून घ्यायच्यात, एक जास्त थोडंसं असं गरम व्हायला पाहिजे. हे ना आता भाजल्या की मी काढून घेते. मी ना एक मीडियम आकाराची वाटी घेतली आहे, किसून घेतली आणि आता ती आपण ना खरपूस चांगली भाजून घेतली. म्हणजे आपलं खोबरं पण टाकायचं, सुकं खोबरं. सुकं खोबरं किती? एक वाटी? हा, एक वाटी घेतली मी. जास्त मोठी नाही, मीडियमच घेतली. हे किती वेळ असं भाजून द्यायचं? असं लालसर होईपर्यंत. आणि तू याच्या आधी पण एकदा बनवलं होतं ना, मस्त बनवलं होतं. आम्ही मला वाटतं एकदा हॉटेलमध्ये खाल्लं होतं आणि सातबाराला तूच मागवली होतीस ना मटन, करडा मटनची थाली. तेव्हा आम्ही करडा मटन ट्राय केलं होतं आणि त्याच्यानंतर आम्ही घरी घरडा चिकन ट्राय केला आणि अक्षताने खूप छान बनवलं होतं. म्हणजे खोटं नाही सांगणार पण 7-12 पण भारी बनवलं होतं. तुम्हाला वाटलं अतिशयोक्त करतो काय, पण मी खूप कमी बायकोची हे तारीफ करत असतो. तारीफ करत नाही तो. हा, खूप रेअर असतं. हा, पण तिने खरंच करडा चिकन खूप छान बनवलं होतं आणि म्हणून म्हटलं तर चला ही रेसिपी तुमच्या बरोबर पण एकदा शेअर करावी. चिकन शिजलंय का? चिकन शिजलंय, चिकनला पाणी पण सुटलंय व्यवस्थित. थँक्यू. आर्या पण आली आहे आपली. आर्याने पण सांगितलं वास खूप छान आलाय. बरोबर आहे, शिजलेला मटणात चिकनचा वास एवढा छान आलाय ना की आपलं खोबरं चांगलं भाजून झालंय. मी गॅस बंद केलंय तर ते काढून घेते. आपण कोथिंबीर घेऊया. हे कशासाठी घेतलेलं तू कोथिंबीर? हे मगाशी जे आपण म्हणजे भाजून ठेवलंय ना त्याच टाकायचे आणि हे सगळं आपण मिश्रण एकत्र करून आता मिक्सरला बारीक करून घेऊया. थोडंसं पाणी टाकते मी त्यात आणि मिश्रण हे बारीक करून आणते. आता बारीक करून घेते. आपण ना हे मिश्रण आता व्यवस्थित बारीक करून घेतलंय. कढई व्यवस्थित तापली आहे. मी त्यात ना आता तेल टाकते. 1-1.5 चमचा मी तेल टाकलंय. परत तेल आपलं व्यवस्थित तापलंय. मी कांदा टाकून घेते. आता मी ना हे मीडियम साईजचे ना 3 कांदे कापून घेतलेले बारीक. दोघात मी अर्धा कांदा म्हणजे असं कापून टाकलाय त्यात. आता आपला व्यवस्थित कांदा भाजायचा आपल्याला. तो ते म्हणतात गोल्डन कलर येईपर्यंत. चिकन पण व्यवस्थित शिजलेलं आहे. आता कांदा आपला चांगला ब्राऊन झालाय. मी आता हे वाटप ते वाटप मिक्स केलं का? आता हे ना चांगलं भाजून घ्यायचं या तेलामध्ये. हे वाटप आपण चिकन किती घेतलं होतं? चिकन आपलं ना एक 700 ग्रॅम होतं. हे ना आता आपल्याला व्यवस्थित चांगलं ना तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं. आणि प्रत्येक वाटप असताना ते व्यवस्थित भाजलं ना की त्या गोष्टीला चव चांगलंच देतं. म्हणजे कोणतीही रेसिपी झाली तर ते चिकन असो व्हेज असो. आपल्याला वाटप व्यवस्थित भाजलंय. आता यातलं ना जे पाणी आहे ना ते आपल्याला घ्यायचं नाहीये. पण ते पाणी आपल्याला फेकायचं पण नाहीये. ते आपण ना लहान मुलांना म्हणा घरात कोणी खाऊ शकतं. आणि आपण ना जास्त असं पाणी सुटू दिलं नाही कारण मी झाकण मध्ये मध्ये काढत होते त्याचं. त्यामुळे आपल्याकडे तेवढंच असं पाणी नाही. आता हे सुके पीस ना आपण यात टाकून घेऊया. म्हणजे ते काय पाणी आपण सूप म्हणून पिऊ शकतो. हा, सूप म्हणून पिऊ शकतो.
चिकन ना आपण आता ह्यात टाकून घेतलंय आणि आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया आपण. पण काय कसं दिसतंय मग? मस्त. आता तोंडाला पाणी सुटलंय. कधी ताटात येतं आणि खातो असं झालं. आणि हे खूप म्हणजे खूप अवघड पण नाही ना ही पद्धत आणि झटपट रेसिपी आहे असं मला आता म्हणजे बनवताना कळालं. मी पण कधीतरी ट्राय करायला हरकत नाही बनवायला. नसताना माहेरी गेलीस तर तसं नाही. फक्त आपले जे व्हिडिओ बघणार आहेत त्या महिलांनीच बनवलं पाहिजे असं काय नाही. पुरुषांनी बनवलं तरी चालेल. आणि खूप सोपी पद्धत आहे, एवढं का अवघड नाही. त्यात आता मी ना अर्धा एक लिंबू पिळून घेते. बिया पडल्यात काढून घ्यायला लागते. लिंबाने अजूनच चांगली चव येईल. एक दोन बिया पडल्यात त्यात मी काढून घेते. त्या शिजवताना ना आपण मीठ घातलं एवढं लक्षात ठेवायचं. त्यानुसार आपल्याला किती कमी जास्त हवं तसं मीठ घालून घ्यायचं. आणि मीठ कमी जास्त काय झालं ते टेस्ट करून थोडंसं चेक करू शकता. सर्व गृहिणींची पद्धत. आणि एक ना अर्धा चमचा मी ना गरम मसाला घेतलाय चवीसाठी का? हो. बाकी आता आपले लाल मसाले कोणतेच येत नाही. फक्त आपला एक चवीला थोडासा गरम मसाला आणि आपली ही रेसिपी डन. एकाने कलर नाही बदलणार ना? नाही. कारण खरडा म्हटलं की कसं असा हिरवा ग्रीन कलर दिसलाच पाहिजे. आपली रेसिपी रेडी. आता अक्षताने मस्त छान रेसिपी सांगितली तुम्हाला. आता ही आपल्या ताटात आली ना की तुम्हाला टेस्ट करून पण सांगतो की किती छान झाली ती. तुम्हाला आवडली तर घरी करून बघा आणि मला नक्की सांगा की तुमची रेसिपी कशी झाली. तुमची जर आणि वेगळी पद्धत असेल ना तीही आम्हाला कमेंट करून सांगा जेणेकरून मग आम्ही ती तशी करून बघू. हा, कारण कसं आहे ना आपण हे कोणाकडनं बघून इकडून तिकडून शिकतो. फार 19-20 असू शकतं ना. तर खरडा चिकन तर आपलं रेडी झालंय. त्याच्यासोबतच आपल्याकडे बनलाय हा बघा तांबडा रस्सा. म्हणजे चिकन शिजतंय, अजून रस्सा बनायचा आहे. ओके. तर आज आपल्या जेवणात मस्तपैकी तांबडा रस्सा म्हणजे आपलं चिकन आणि खरडा चिकन, ज्वारीची भाकरी, भात असं मस्त मजवानी असणार आहे. तर चला मग आता आपण जेवायला बसू तेव्हा तुम्हाला भेटतो आणि तेव्हा सांगतो की कसं झालंय ते. आणि अक्षताला पास करायचं की नापास करायचं ते पण सांगतो मी तुम्हाला. ते तुम्ही सांगा. आता हे आपलं रविवार स्पेशल ताट रेडी आहे. आपल्याकडे आहे हे आज अक्षताने बनवलेलं चिकन खरडा. हे आहे चिकन रस्सा, तांबडा रस्सा, ज्वारीची भाकरी आणि कांदा लिंबू. तर चला आता टेस्ट करून बघूया आणि मग तुम्हाला सांगतो कसं झालं. मी मस्त चिकन खरडा टेस्ट करून बघितला, खूप छान झालं. इकडे आर्याने पण टेस्ट केलाय. आर्या कसं वाटलं आपलं चिकन खरडा मम्मीने बनवलेला? मस्त होतं. मस्त आहे ना. तर आपलं जस्ट जेवण झालं आणि खरडा चिकन एवढं मस्त टेम्पटिंग समोर होतं. त्यात तांबडा रस्सा पण होता, त्यामुळे कंट्रोल नाही झाला आणि पटकन जेवायला घेतलं. आणि खरंच खूप छान झालं होतं खरडा चिकन. आणि तांबडा रस्साही खूप मस्त झाला होता. आणि तुम्हाला तो ग्रीन कलर बघून असं वाटलं असेल की खूप तिखट वगैरे झालंय की काय, पण तसं काही सुद्धा नव्हतं. एकदम नॉर्मल तिखट होतं. म्हणजे एकदम चव उत्तम झाली होती आणि तिखटही नव्हतं जास्त. त्यामुळे खूप मस्त वाटलं खायला आणि 2 घास जास्तच गेले. तर तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल आणि ही रेसिपी अक्षताने बनवली तुम्हाला आवडली असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओला शक्य तेवढं शेअर करा. आणि काय आवडलं काय नाही आवडलं ते कमेंट करून नक्की सांगा. घरी ही रेसिपी नक्की बनवून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. आणि बनवून बघितली तर आम्हाला कमेंट करून सांगा की कशी झाली होती ती. आणि हा व्हिडिओ जर तुम्ही प्रथम बघत असाल म्हणजे आपल्या चॅनल जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मित्रांनो, असंच पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय, सी यू.